के प्रसिद्ध पर्यटन स्थल चिखलदरा में नगर परिषद द्वारा संचालित टोल नाके पर गंभीर अनियमितताओं के आरोप सामने आए हैं। स्थानीय लोगों और पर्यटकों का आरोप है कि टोल नाके पर तैनात एक कर्मचारी कथित रूप से नशे की हालत में ड्यूटी करता दिखाई दिया। वहीं टोल वसूली के लिए नगर परिषद की ओर से 2 काउंटर लगाए गए हैं, लेकिन यातायात व्यवस्था को लेकर कई सवाल खड़े हो रहे हैं। मौके पर मौजूद अधिकारियों से इस संबंध में पूछताछ किए जाने पर उन्होंने कहा कि भीड़ को नियंत्रित करने के लिए 2 काउंटर लगाए गए हैं। हालांकि जब ये सवाल किया गया कि जिस दिशा से वाहनों की आवाजाही अधिक होती है, वहां पर्याप्त व्यवस्था क्यों नहीं है और दूसरी ओर मार्ग इतना संकरा क्यों रखा गया है, तो अधिकारियों ने स्पष्ट जवाब देने के बजाय जल्द व्यवस्था सुधारने का आश्वासन दिया। गौरतलब है कि चिखलदरा नगर परिषद पिछले कई वर्षों से इस टोल नाके के माध्यम से शुल्क वसूल रही है, लेकिन अब ये सवाल उठ रहा है कि टोल से प्राप्त होने वाली राशि आखिर किन विकास कार्यों पर खर्च की जा रही है। स्थानीय नागरिकों ने टोल वसूली का पूरा लेखा जोखा सार्वजनिक करने और पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने की मांग की है। त्यांच्यामुळे इथलं पर्यटन वाढत आहे, त्यांना सुद्धा पैसे देण्यासाठी या ठिकाणी म्हणजे असा एक आपला जो GR आहे नाक्याचा, त्या GR मध्ये असं काही मेन्शन नाही आहे आपल्या की कोणाला सूट द्यायची कोणाला नाही द्यायची। तरी आपण मुख्याधिकारी साहेब म्हणजे सांगितलं जुन्याप्रमाणे काय करतो, जे एक्स आर्मी मॅन आहेत किंवा आर्मीवाले आहेत त्यांना सूट देतो, बाकीच्यांना तर सूट देत नाही। जर या ठिकाणी पत्रकार आणि जर आले पत्रकार नाही आले, बरोबर, पत्रकार जर त्यांच्या कामानिमित्त येत असतील तर आम्ही सूट देऊ एखाद्या वेळेस। पत्रकार कसे एवढं सांगा, त्या पत्रकारांसाठी तुम्ही मी पोलीस साहेबांना बोलतो। नाही तुमचे काही सायंकाळी आम्ही ते आज दुपारीच टाकले आपण गोंधळ्यामध्ये सायंकाळी भरपूर प्रमाणात हो काय होते लावली मी हो काही रहिवासी आहेत आणि काही जंगली पण आहेत। तर रहिवासी आपण ज्यांच्या बिल्ले आहेत पिवळ्या कलरचे त्यांना आतमध्ये आणि मला सांगा तुम्ही इथल्या टुरिस्टच्या गाड्या आहेत, हो टुरिस्टच्या गाड्या ते कधी येतात कुठे जातात आणि आता या टोल नाक्यावर ते रॉंग साईड येऊन चालले जातात, त्यांना काही टोल वगैरे लागत नाही असं आहे की ते टुरिस्टला का टुरिस्टच्या गाड्या तुमच्या इथल्या प्रॉपरची टुरिस्ट प्रॉपरची व्यक्ती टुरिस्ट नाही ना, जिप्सी का नाही, जिप्सीला नाही टोल नाही ना, नाही कसं तिथे रहिवासी आहे टॅक्स भरतात त्याच्यामुळे त्यांना टोल नाही। बरं एक गोष्ट म्हणजे वाद या ठिकाणी निर्माण होण्याचे प्रश्न त्या कर्मचाऱ्यांची आधी आम्ही शहानिशा करून घेतोय, तो गुन्हाशीर आहे की नाही बघून घेतो, त्याच्यानुसार त्याच्यावर शिस्तभंगानुसार कारवाई करू आपण। सगळ्या सांगायला यावं तुम्ही ते यासाठी केलं गेलेलं आहे की कधी काय होते गर्दी वाढल्यामुळे नाही का 2 लाईन लावल्या जातात गाड्यांच्या, त्याच्यामुळे जास्त थांबावं न लागल्यामुळे आपण इथं थोडंसं साईडने घेतलेलं बऱ्यापैकी नेमकं पाहाल ते सांगतोय। तुम्ही इकडे दाखवून द्याल कॅमेरा, हो ते काय जास्त ट्रॅफिक झाली म्हणजे इथं ट्रॅफिक थांबू नये, मग आपण 2 काउंटर लावतो आणि 2 इथून गाड्या सोडतो, त्यासाठी आपण ते थोडं सर असं तुमचं काही नियोजन आहे की तिकून येणारी बाईक आणि 4 व्हीलर हे रॉंग साईडने येऊ शकते त्यावाल्या साईडने का? हां म्हणजे इकडून जाणारी हे गाडी हे रॉंग साईडने येणार आहे का? कोणत्या साईडने म्हणजे जे चिखलदऱ्यावरून जे बाहेर जाणार आहे गाडी आहे हे रॉंग साईडने रॉंग साईडने येते बाईक इकून येणारी की हां ती रॉंग साईड तिकून जे रॉंग साईडने येणार आहे तिकून येणार हां नाही, आमचं असं त्याच्याबद्दल काही नाही, काहीच नाही। तुमचे जे टोल नाक्यावरचे कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की बा तुमची गाडी रॉंग साईडने आहे, जसं आम्ही चिखलदऱ्यामधून बाहेर पडत आहे तर त्यांचं म्हणणं आहे की तुमची गाडी रॉंग साईडने आहे, आम्ही बाहेर जात आहे ही गाडी रॉंग साईडने आहे आणि जे तिकून येत आहे हे बरोबर त्यांच्या साईडने आहे। बरं बोलतो मी त्यांच्याशी काय सर कसं एखादा प्रकरण होऊ शकते। आणि एक विषय असा आहे की तुमचे कर्मचारी या ठिकाणी ड्युटीवर आहेत हो आणि नशेमध्ये ते ड्युटीवर आहेत, हो नाही त्याची शहानिशा करतो मी, सांगितलं तुम्हाला कसं आहे नशेमध्ये आहे की नाही मला माहीत नाही, मी बोलून बघतो ते आहे की नाही, काही असेल नशेत तर त्यांच्यावर आपण कारवाई करतो। तुमचं नाव व पद? माझं नाव आकाश छत्रपती डेमरे, सर्व प्रशासकीय अधिकारी नगर परिषद चिखलदरा। बरं एक शेवटचा विषय